वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मला मनपामध्ये म्हणजे आपलं BMCचं जे कला अकादमी आहे तिकडे मला आमंत्रित केलं होतं प्रमुख पाहुणा म्हणून. आणि माझ्याबरोबर माझी रुईयातली वर्गमैत्रीण शास्त्रीय गायिका श्रुती सडवलीकर पण होती. तर कार्यक्रम असा होता की त्यांच्या समूह गानाच्या स्पर्धा झाल्या होत्या आणि त्यात जी निवडलेली गाणी होते ना समूह गीतं त्याचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी निमंत्रित केलं होतं. 6 गाणी त्यांनी सादर केली, पण त्यामध्ये फक्त एक मराठी गाणं होतं. आणि ही माझी खंत मी माझ्या भाषणात बोलून पण दाखवली होती की 6 गाणी आहेत, मराठी शाळा आहे आणि एकच मराठी गाणं. मग त्यांनी ती दखल घेतली की पुढच्या वेळेस ह्याच्यामध्ये सुधारणा होईल. तर ही जी 6 गाणी होती आणि त्यातलं जे मराठी गाणं ते मला खूप भावलं, आवडलं. क्या बात आहे. म्हणजे आपली जी बाराखडी असते ना अ आ इ ई उ ऊ त्याच्यावरती ते गाणं होतं. कवी कल्याण इनामदार यांनी लिहिलेलं आणि आमचा मित्र गायक संगीतकार मिलिंद करमरकरनी ते गाणं बसवून गेलं होतं. तर हे जे गाणं ऐकवणार आहे ना त्या संदर्भात आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भात मिलिंद बोलतोय, ऐकूया. सुंदर शब्दांचे घर ही कल्याण इनामदार यांची कविता. आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे दरवर्षी स्वररचना स्पर्धा घेण्यात येते. त्यात 2 गाणी दिली जातात. त्यातलं हे एक गीत म्हणजे कविता. यात स्वररचनेच्या स्पर्धेत या माझ्या चालीची निवड झाली होती आणि ते ऐकून अप्पाने मला सांगितलं की अरे याचं रॅप करता येईल का तुला, रॅप टाईप. तर म्हटलं हो प्रयत्न करतो. आणि हा छोटासा प्रयत्न एक आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, घरात होता ताना मात्रा वेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ, विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, एखाद्याची धुसफुस सुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान, मधले अंतर पुरवाळाया रेखांचे छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, कानोकानी फुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, अवती भवती झिरपत राही गाणी काळीज भर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. मिलिंद उत्तम संगीतकार आहे, काव्याची अप्रतिम जाण आणि तो हाडाचा शिक्षक आहे. खूप छान गाणी बसवून घेतो आणि समूहाकडनं गाणी बसवून घेणं खूप अवघड आहे. तो मला मी ज्या ह्याच्यामध्ये काम करत होतो एक सूर एक तालमध्ये, त्यामुळे मला तो अनुभव आहे की ग्रुप सिंगिंग मास सिंगिंग किती अवघड आहे ते. तर त्याने ही सगळी गाणी त्या कलाकारांकडे अकॅडमीमधल्याच गायकांकडनं बसवून घेतली होती. आणि जे मराठी गाणं आहे ना जे मला भावलेलं, तेव्हा मला वाटलं की ह्याच्यावर एक एपिसोड करावा. ह्या गाण्यामध्ये माझा तसा काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, काय संगीत संयोजन मी केलं आहे की मी वाजवलं आहे असं काही नाही आहे. पण भावलं, आवडलं आणि ते तुम्हाला ऐकावं म्हणून मी ठरवलं की एपिसोड करावा. तर तोच गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. या गीताच्या सुरुवातीला स्वररचना करताना मी बाराखडी
आणि स्वर यांचा उपयोग केला आहे. पहा ऐकून कसं वाटतंय ते. आमच्या संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागाच्या संगीत शिक्षकांनी हे म्हटलेलं आहे आणि संगीत शिक्षकांनी त्याचं म्युझिक वाजवलेलं आहे. ऐकूया तर.